काय करतेस मम्मा? काय याच्यात? गौरीचं गणपतीचं साहित्य बघते कसं आहे काय. यावेळेस मम्मी आपण सुरुवातीपासून एंड पर्यंत सर्व डेकोरेशन दाखवायचंय, पण प्रत्येक वर्षी आम्ही असं काहीतरी देखावा करत असतो. या वर्षी मम्मी म्हणते सिंपल करायचं. मम्मीचं सिंपल मी दाखवेनच तुम्हाला, पण जर मम्मीने सिंपल केलं तर मग थोडा प्रॉब्लेम आहे. गेल्या वर्षी सगळं असं व्यवस्थित ठेवून दिलेलं असतं. त्यावर यंदा कसं काय व्यवस्थित आहे काय. तर हे काय आता गौरीचं आहे साहित्य. गौरीचं नंतर बघू का? बघून घे आपल्याला आणायला काय काय. आम्ही ऐकलंय 100 पत्ता, थोडे जोड, पोहे हार. यावर्षी काय म्हणजे गौरीचं कसं करायचं यावर्षी? अजून ते नियोजन करायचं मला. कशी करणार आहेस? बसवलेली, उभी, कशी गौरी असणार आहे आपली? आणि आमच्याकडे एकच गौरी असते, त्यामुळे ते पण बघायला मिळेल. त्या मागे काय कहाणी ही पण मम्मी सांगेल, आणि का आमच्याकडे एक बसते हे तुम्हाला कळेलच. कसं आमच्याकडे नैवेद्य असतो, काय काय असतं वेगवेगळं, खूप छान असतं. ते सगळं आम्ही शेअर करतो यावर्षी तुमच्यासोबत. छान छोटेसे दागिने तर हे खूप जुने आहेत, म्हणजे खूप वर्ष, 2-3 वर्ष हे वापरतोय. असं मम्मी चांगलं ठेवते प्रत्येक वर्षीसाठी, आणि त्याचं परत यूज करते पुढच्या वर्षी. असं करून हे सांभाळलेले सगळे दागिने, सगळ्या वस्तू आहेत. आणि लवकरच आपण देवीसाठी पण छान हार बनवूया. नथ है. हा अजून एक बॉक्स ओपन करतीये, उघडतीये. बघूया याच्यामध्ये काय आहे. याच्यामध्ये आहे हा सुंदर चेहरा. किती सुंदर चेहरा आहे. आणि आमच्याकडे काय माहिती का, कधीच गौरी अशी हे दिसत नाही. इतकी सुंदर दिसत असते, हसरी गौरी असते, खूप छान दिसतं. तू म्हणजे प्रत्येक आपण मग आतापर्यंत मुखवटे घेतलेत होय की नाही, पण ते काय वेगळेच प्रत्येक वर्षीचे मुखवटे असतात आपले. यावर्षी पण खूप सुंदर सजवण्याचा मम्मा ही सगळं असं ठेवत असते, पॅक करून एकदम आतल्या आत. आता हे मेन आहे, मेन म्हणजे ह्याच्यातच सगळ्या गोष्टी असतात. आता हा बॉक्स बघा केवढूसा, पण ह्याच्यातून खूप काय काय निघेल, खूप. मग फुलं आहेत का ग, म्हणजे शिल्लक आहेत का फुलं? कारण की फुलं यावेळेस पाहिजेत आपल्याला जास्त. बघूया काय काय बघूया. सगळं असं पॅक असतं आणि पोटमाळ्यावर असतं. आमच्या इकडे खूप धूळ येते, कारण की आम्ही खाली राहतो, म्हणजे असं रस्त्यालगत राहतो, त्यामुळे असं. हे मागच्या वर्षीचं डेकोरेशन आहे आमचं. कसं असेल, काय असेल मागच्या वर्षीच्या डेकोरेशनचा फोटो पण मम्मा आहेत ना? हां, टाकतो आम्ही या व्हिडिओमध्ये आत्ता पुढे. खूप सुंदर होतं. आमची आजी एक्सपायर झालेली, म्हणून जास्त काही डिझाईन करायची नव्हती, म्हणून आम्ही फक्त कागद लावले होते आणि डेकोरेशन केलं होतं. हे खूप जुनं आहे, आम्ही सगळं जपून ठेवतो. जुन्यामध्ये कसं त्याचा यूज करता येईल जास्त पैसे न खर्च करता, कारण की एवढी आपली फायनान्शियल कंडिशन चांगली नाही ज्याने की न तयार सेटअप आपण घेऊ.
LED बल्ब फोकस्ड. त्याच्यानंतर हा एक झिगझॅग. ह्या लाइटिंग्स आहेत, ही मोठी लाइटिंग. हळूहळू प्रत्येक वर्षी घेत आलेलो आहे असं साहित्य आहे सगळं. ह्या माळा आहेत फुलांच्या, ह्या फुलांच्या माळा ह्या धुवून ठेवायच्या आता. त्याच्यानंतर इकडे आहे देवाची माळ, ती मग ह्याच्यात ठेव ना. हे आहे टाळ. टाळ खूप महत्वाचे आहेत, आरतीला लागतात आम्हाला. आणि हे सगळं डेकोरेशनचं साहित्य. तर ही आहेत फुलं. फुलं खूप होतीत पण ती हळूहळू थोडी थोडी खूप थोडी राहिलीत. सगळं असं आहे सध्या तरी. हे पण आहे झिगझॅग. बघूया यावर्षी कसं करायचं या सर्वांमधून. आणि हे यूज करून नाही, एक सेटअप बनवतो आम्ही. म्हणजे मंदिर बनवतो किंवा का मागच्या वर्षी झाड बनवलेलं, झाडाखाली गणपती बाप्पा आणि गौरी असं होतं. त्याच्या आदल्यावर नाही, मागच्या वर्षी फक्त ह्या पेपराचं होतं, पूर्ण असं छत केलं होतं. आणि त्याच्या आदल्या वर्षी झोपडी केली होती. हे देवीचे हात. त्याच्यानंतर त्याच्या आदल्या वर्षी झाड केलं होतं. त्याच्या आदल्या वर्षी म्हणजे प्रत्येक वर्षी सेटअप असतो, मंदिर वगैरे बनवतो. ते जेवढे फोटोज भेटतील, कारण की फोन थोडे एक्सचेंज झाल्यामुळे फोटो नसतात सोबत, त्यामुळे ते पण दाखवायचा प्रयत्न करेन. हे आहेत हात आणि पाय. ही आहे वरची बॉडी देवीची. सगळं ओके. आणि हे आहेत कपडे जे आपल्याला डेकोरेशनसाठी मदत करतात. तर हा पडदा बनवला होता मम्मीने मागच्या वर्षी, त्याच्या आदल्या वर्षी. तर हा पडदा आहे, बनवलं होतं असं. हे धुवायचं ठेवते बाजूला आहे ना. धुवायचं सगळं ठेवून दे बाजूला. फुलं पण लागतील धुवायला. चला तर मग पुढे आता कसं डेकोरेशन करतोय आम्ही हे सगळं शूट करून मी व्हिडिओ थ्रू दाखवण्याचा प्रयत्न करेन, कारण की ते आम्हाला दाखवायला खूप आवडेल. त्यासाठी धन्यवाद.